आज आपण इयत्ता तिसरीची मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 4 मधील भाग इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पाहणार आहोत. विभाग पहिला इंग्रजी. प्रश्न पहिला. विच वर्ड फ्रॉम द फॉलोइंग बिगिन्स विथ द साऊंड ज? खालीलपैकी ज या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 दिलाय गोट, पर्याय क्रमांक 2 गेट, पर्याय क्रमांक 4 गन आणि पर्याय क्रमांक 3 ला दिला आहे जिराफ. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे, कारण त्याचा साऊंड ज ने सुरुवात होतो. प्रश्न दुसरा. विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स आर इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर? खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे बरोबर आहेत? PRQS नाही, PSRQ होतं का? नाही, PQSR नाही, PQRS. पर्याय क्रमांक 4. जर Q बरोबर दुसऱ्या लिपीतलं Q दिले तर पहिल्या लिपीतलं G बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 2 ला G दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा. विच इज द प्रॉपर वे ऑफ रायटिंग यम? यम लिहिण्याची योग्य पद्धत खालीलपैकी कोणती? पहिल्यांदा उभी रेष, म्हणजे हे असा बाण येणार, नंतर बाण असा, त्याच्यानंतर आपण इकडून रेष वळून इथं जुळवतो, मग हा बाण असा आला आणि उभी रेष मारल्यानंतर हा बाण असा आला. हे दोन बाण सेम, उभा बाण आणि हा उभा बाण, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न पाचवा. सिलेक्ट द थिंग विच वी यूज इन द रेन. पावसात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे नाव निवडा. 1 नंबरला दिले रेनकोट, 2 नंबरला दिले अम्ब्रेला, 3 नंबरला स्वेटर आणि 4 नंबरला टॉवेल. तर आपण पावसाळ्यात कोणत्या वस्तू वापरतो? अम्ब्रेला म्हणजे छत्री आणि रेनकोट. ओनली A अँड B. ओनली A अँड B. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 6वा. ए बॅट इज रिलेटेड विथ ए बॉल. की इज रिलेटेड विथ डॅश डॅश. जर बॅटचा संबंध बॉलशी तर के म्हणजे चावी चा संबंध कशाशी? पर्याय क्रमांक 2 लॉक. प्रश्न 7वा. चूज द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी बरोबर स्पेलिंग निवडा. बर्थडेची स्पेलिंग काय असते? BIRTHDAY. इथं कुठं आहे? BIRTHDAY. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 8वा. विच गेम प्ले इन द पिक्चर. चित्रात कोणता खेळ खेळत आहे? क्रिकेट नाही, टिपकॅट नाही, मार्बल्स नाही. पर्याय क्रमांक 4 स्किपिंग रोप, दोरी उड्या. प्रश्न 9वा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड डज नॉट रायमिंग विथ द रेस्ट. इतर शब्दांशी यमक न जुळणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 केक, पर्याय क्रमांक 2 गेट, पर्याय क्रमांक 3 मेक, पर्याय क्रमांक 4 टेक. पर्याय क्रमांक 1 ला शब्दाची शेवट AKE ने झाली आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये पण शेवट AKE ने झाली. पर्याय क्रमांक 4 ची शेवट AKE, म्हणजे ह्या तिन्ही शब्दाचा उच्चार सेम येतो. आणि पर्याय क्रमांक 2 ला काय दिले? गेट, म्हणून पर्याय क्रमांक 2 चा उच्चार त्या 3 शब्दांसारखा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा यमक जुळणारा शब्द नाही.
प्रश्न 10वा. सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड टू क्लीन. क्लीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. क्लीन म्हणजे स्वच्छ. स्वच्छला विरुद्धार्थी शब्द काय येईल? डर्टी. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 11. फाइंड द मीनिंगफुल स्मॉल वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. पुढे दिलेल्या शब्दातील अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द शोधा. इथं आपल्याला शब्द दिला आहे टीचर आणि यातून अर्थपूर्ण शब्द शोधायला सांगितला आहे. TEA. टी म्हणजे चहा. पर्याय क्रमांक 2. टी हा शब्द अर्थपूर्ण आहे म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 12. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड विल कम ॲट नंबर 3 अकॉर्डिंग टू द डिक्शनरी. शब्दकोशानुसार कोणता शब्द 3ऱ्या क्रमांकावर येईल? सर्व शब्द हे यच्या अक्षरावरून आहेत. मग 2 नंबरची अक्षरं चेक करायची. पहिल्यांदा ABCD म्हणून बघायची. 2 नंबरचे अक्षर ए पासून कुठं सुरुवात होते का? नाही. बी पासून नाही. सी पासून नाही. डी आणि ई पासून सुरुवात होते. परंतु पर्याय क्रमांक 3ला एच दिले. पर्याय क्रमांक 4ला पण एच दिले. परंतु 3 नंबरचं अक्षर इथं स्टॉप होते. त्याच्या पुढं कोणतंही अक्षर नाही. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 1ला येईल आणि पर्याय क्रमांक 2 हा 4 येईल. मग आता 1 आणि 2 मधील शोधून काढायचा 3ऱ्या क्रमांकावर कोणता अक्षर येईल. ई झाल्यावर ना F, G, H आणि आय आहे इथं पर्याय क्रमांक 2 वर म्हणून HILL हिल हा 3ऱ्या क्रमांकावर येईल. शब्दकोशानुसार हिल हा 3ऱ्या क्रमांकावर येईल. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ द बॉडी. खालीलपैकी कोणता शरीराचा भाग नाही? हेड शरीराचा भाग आहे. कंपास वस्तू आहे. वॉच म्हणजे घड्याळ ही सुद्धा वस्तू आहे. वेस्ट म्हणजे कंबर. पर्याय क्रमांक डी. ए अँड डी. ओनली ए अँड डी कुठं आहे? ओनली ए अँड डी हे योग्य आहे. आणि सांगितले काय? खालीलपैकी कोणता शरीराचा भाग नाही? बी आणि सी. ओनली बी अँड सी. पर्याय क्रमांक 3. बी कंपास आणि सी वॉच हे शरीराचा भाग नाहीत म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 14. विच लेटर विल यू यूज इन द ब्लँक स्पेस टू मेक 2 मीनिंगफुली वर्ड्स. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता रिकाम्या जागी कोणते अक्षर वापराल? TA. इथं आपण बी टाकून बघूया. TABLE टेबल. BABY बेबी म्हणजे बाळ. पर्याय क्रमांक 1ला आहे बी. हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 15. सी द पिक्चर अँड फाइंड द ॲक्शन वर्ड. सोबतचे चित्र पाहून योग्य क्रियावाचक शब्द निवडा. हा काय करत आहे? झोपलेला आहे. मग आय एम स्लीपी. पर्याय क्रमांक 1. Read the following passage and answer the questions. There are many different kinds of fish. They live in the water. Fish have fins. They use their fins to move in water. There are scales on the body of fish. प्रश्न 16. विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल इज लिव्ह इन वॉटर. खालीलपैकी कोणता प्राणी पाण्यात राहतो? बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. काऊ म्हणजे गाय. डॉग म्हणजे कुत्रा. फिश म्हणजे मासा. पर्याय क्रमांक 3 हा पाण्यात राहतो.
प्रश्न 17. विच बॉडी पार्ट ऑफ फिश इज युजफुल टू मूव्ह इन वॉटर? माशाचा कोणता अवयव पाण्यात पोहण्यासाठी उपयुक्त आहे? फिन्स म्हणजे पर. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 18. गिवन न्यूज हेडलाईन इज रिलेटेड टू डॅश डॅश. दिलेल्या बातमीचे शीर्षक टिंबटिंबशी संबंधित आहे. स्पृहा शर्मा स्टूड फर्स्ट इन स्कॉलरशिप. इथं काय आहे? स्कॉलरशिप म्हणजे शिक्षणाबद्दल आहे हेडलाईन, म्हणून पर्याय क्रमांक 1 एज्युकेशन. प्रश्न 19. सी द फॉलोइंग मॅप अँड टेल इन विच डायरेक्शन डज द रोहन स्कूल फ्रॉम हिज हाऊस. रोहनची शाळा ही त्याच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे? पर्याय क्रमांक 4 ईस्ट. प्रश्न क्रमांक 20. विच ऑफ द फॉलोइंग पंक्शन मार्क इज नॉट युज्ड इन गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले नाही? हिज मदर सॅड, कॉमा आला आहे. व्हॉट फन द विल बी लव टू वीड. इथं काय दिले? 1 नंबरला फुलस्टॉप आहे. 3 नंबरलाचा पर्याय आहे कॉमा. कॉमा आलाय का वाक्यात? आलाय. आणि 4 नंबर इन्व्हर्टेड कॉमा हा सुद्धा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. प्रश्न 21. हाऊ मेनी वर्ड्स इन गिवन सेंटेन्स शुड बी कॅपिटल. दिलेल्या वाक्यात किती शब्द कॅपिटल असावेत? एक वाक्य दिलं आहे, गंगा, गोदावरी, कावेरी अँड ब्रह्मपुत्रा आर द रिव्हर्स ऑफ इंडिया. 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 2. 5 अक्षरे कॅपिटल आहेत. प्रश्न 22. विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर्डिनल नंबर. खालीलपैकी क्रमवाचक संख्या कोणती आहे? 15, 27, 95, 35. पर्याय क्रमांक 4 ही क्रमवाचक संख्या आहे. प्रश्न 23. युअर फ्रेंड मीट यू ऑन 26 जानेवारी, देन हाऊ विल यू ग्रेट हिम. तुमचा मित्र तुम्हाला 26 जानेवारी रोजी भेटल्यावर तुम्ही त्याला कोणते अभिवादन द्याल? 26 जानेवारीला काय असते? प्रजासत्ताक दिन. मग आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? रिपब्लिक डे, म्हणून हॅप्पी रिपब्लिक डे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 ला दिले हॅप्पी बर्थडे. आपल्या वाढदिवसाला आपला मित्र हॅप्पी बर्थडे म्हणेल. हॅप्पी मकर संक्रांत कधी म्हणायचं? मकर संक्रांतीला. आणि हॅप्पी इंडिपेंडन्स डे कधी असतो? 15 ऑगस्ट म्हणजे प्रजासत्ताक दिन, म्हणून पर्याय क्रमांक 3 हॅप्पी रिपब्लिक डे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो. प्रश्न 24. विच ऑफ द फॉलोइंग नाउन इज एक्झॅक्टली ऑन प्लुरल फॉर्म. खालीलपैकी कोणते नाम नक्की अनेकवचनीच आहे? प्लुरल अनेकवचनीच आहे. टीथ. पर्याय क्रमांक 1. कारण टूथ म्हणजे एक दात असतो आणि टीथ म्हणजे अनेक दात. हँड एक असतो. डिअर आणि शिप. पर्याय क्रमांक 1 हे अनेकवचनी आहे. प्रश्न 25. वेअर इज द बॉल. चेंडू कोठे आहे? ऑन द टेबल, इन द टेबल, अंडर द टेबल,
अबोव द टेबल. चेंडू कुठे आहे? टेबलच्या खाली, म्हणून अंडर द टेबल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे.